एक पॉइंट, मिड ऑन, मिड ऑफ, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, या पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावलं गेलं. एक षटक हे पॉवर प्लेचं असेल याची संघाने नोंद घ्यायची आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी तयार होतोय तो निलेश. फलंदाजीसाठी गेले सलामीचे फलंदाज मदन चांदे आणि अक्षय चांदे, हे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात गेले. ते चांदेवाडी संघाकडून निर्धारित 4 षटकांचे असे सामने. दोन्ही पंच मैदानात ताबा घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे आणि सामन्याला आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या चेंडूने सुरुवात होते. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. निलेश उजव्या हातानं यष्टांच्या उजव्या बाजून राऊंड विकेट अशी तो गोलंदाजी करणार आहे आणि त्याला सामोरं जातोय तो मदन चांदे. नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय चांदे. पहिला डावखुरा फलंदाज आहे तो मदन चांदे. हा या ठिकाणी डावखुरा फलंदाज. नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय चांदे. गोलंदाजी करतो निलेश. षटक सामना सुरू करण्याची खूण करतायत पंच. तत्पूर्वी दोन्ही संघांना एक विनंती असेल की या सामन्याचे सामना अधिकारी म्हणून आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर आणि पीकेजी उतेकर हे सामना अधिकारी म्हणून या सामन्यासाठी असतील. सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील हा पहिला चेंडू. निलेश गोलंदाजीसाठी तयार. 10-15 पावलांचा त्यांचा रनअप आहे आणि त्याला गोलंदाजी करणार आहे तो मदन चांदे याला. मदन चांदे हा डावखुरा फलंदाज, अतिशय आक्रमक आणि आजच्या पंचकृषीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव लौकिक आहे तो मदन चांदे या ठिकाणी स्ट्राईक वर तयार. मदन चांदे डावखुरा हा फलंदाज. निलेश गोलंदाजीसाठी तयार होतोय उजव्या हातानं आणि अष्ट्यांच्या डाव्या बाजूनं, पंचांच्या उजव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय आणि हा पहिला चेंडू या ठिकाणी डेट चेंडू. त्या ठिकाणी थोडस रनअप मध्ये चुकल्या कारणाने पंच डेट बॉल चिकून करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. जो लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे त्याला लॉंग ऑफला घेतलं जात आहे या ठिकाणी आणि जो मिड ऑफ वर क्षेत्ररक्षक आहे त्याला मिड ऑनला घेतलं जात आहे. जय मालिक धामणन आणि कालिका माता साखर चौकीची वाडी हे दोन संघ उपस्थित असेल तर त्यांनी कृपया या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन नोंद करायची आहे. पुन्हा एकदा या षटकातील आणि हा पहिला चेंडू, हा लेग स्टंपच्या रोखाने टाकलेला चेंडू, अतिशय सुरेख फटका आणि पहिला चेंडू या ठिकाणी उद्घाटनाचा सामना. दुसऱ्या दिवसातील पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोलतोय तो मदन चांदे. लेग स्टंपच्या रोखाने टाकलेला चेंडू. मदन त्या ठिकाणी कुठलीही दयामा दाखवत नाहीये चेंडूला आणि चेंडू सरळ चेंडू सर गणगणत जातोय तो सीमारेषे बाहेर लेग साईडला. 4 धावा आणि 4 धावांशी मदन चांदे आपलं खातं खोलतोय आणि संघाचं खातं खोलतोय. संघाची धाव संख्या होते ती 3-4. खातं खोललं जातोय ते मदनचं आणि संघाचं. पुन्हा एकदा चेंडू येतोय तो निलेश याच्याकडे आणि तो गोलंदाजी करणार आहे मदन चांदे याला. मदन चांदे हा डावखुरा फलंदाज. यष्ट्यांच्या थेटून उभा आहे तो यष्टी रक्षक. एक लेग स्लिप आणि एक स्ट्रेट स्लिप लावले आणि दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. सर्कलचा नियम असल्या कारणानं या ठिकाणी चेंडू सरळ सर्कलच्या डोक्यावरून जातोय. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार. चौकार, सलग दुसरा चौकार. धावसंख्या होते 8. 3-8 संघाची धावसंख्या. क्षेत्ररक्षण पाहतायत ते निलेश आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावलं जात आहे तसंच क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय तो निलेश. सामना करणार आहे तो मदन चांदे. नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. निलेश उजव्या हातानं गोलंदाजी करतोय. हा आखुटप्याचा चेंडू मदन याने हा मात्र पाहायचा आहे. त्या ठिकाणी कुठलीही दयामय दाखवत नाहीये मदन चांदे. पुन्हा एकदा खणखणीत सणसणीत असा आजच्या दिवसातील हा षटकाराची खूण करतायत पंच आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार मदनच्या बॅटमधून निघालेला पहिला. आपल्याला घेऊन जातोय त्या मैदानाच्या दिशेनं. निलेश या ठिकाणं पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आणि त्याला सामोरं जाणार आहे तो मदन चांदे. उजव्या हातानं गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट असा त्याचा मारा आणि या ठिकाणी पाहायचा उंच मारलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी वैभव आणि या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी अयशस्वी प्रयत्न होतो. त्या ठिकाणी सीमारेषेवरून धावत वैभव झेल घेण्यासाठी आला होता मात्र खूपच अवघड झेल होता. या ठिकाणी एक जीवनदान मिळतंय. जीवनदान म्हणता येणार नाही पण अतिशय चांगला प्रयत्न वैभव कडून तो केला गेला होता झेल घेण्यासाठी. मात्र त्या ठिकाणी झेल मात्र तो पकडू शकला नाही. चेंडूवर पोचता आलं नव्हतं.
2 धावा मिळतात त्या मदनला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 17 अशी संघाची धावसंख्या. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 6 धावा आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा. अशा प्रकारे या ठिकाणी धावा जमवल्यात त्या मदन चांदेनं. षटक चालू आहे ते पहिलं. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करतोय तो निलेश आणि आता त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे तो मदन चांदे. पुन्हा एकदा हे सर्कलचं पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे तोच टाकतोय तो निलेश. आणि हा रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी चेंडू त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू बहुधा निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारची भर पडत नाहीये. संघाची धावसंख्या आहे 3/17. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5वा चेंडू निर्धाव आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय सुरेख फटका. पण त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला होता, मिडऑफच्या दिशेने गेला होता आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. षटकही संपताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 3/17. दुसरं षटक कशा प्रकारे त्या ठिकाणी खेळलं जाणार आहे त्याच पुढचं धावतं समालोचन माझे सहकारी निलेश म्हात्रे. हॅलो, धन्यवाद मादलेकर सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. धावसंख्या 17. सॉरी, धावसंख्या 16 आहे. धावसंख्या 16. 16. धावसंख्या 16. धन्यवाद मादलेकर सर. तर चालू असलेला सामना वावे जांभूळवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी. हॅलो, इथे आयोजकाकडून सूचना येते की रिव्ह्यू फक्त बिमरला घेऊ शकतो. याची एकच रिव्ह्यू. धन्यवाद. दरम्यान दुसरा षटक चालू असलेला सामना वावे जांभूळवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी. सलामीचे फलंदाज मदन चांदे आणि अक्षय चांदे मैदानात. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय अल्पेश. पाहूया 16च्या धावगतीने चाललेला संघ. मर्यादित 4 षटकांचा सामना. पाहूया अल्पेश मारा करतोय अक्षयला. सलामीचा फलंदाज. पहिल्या षटकात मदनने 16 धावा जमवल्या होत्या. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला. पाहूया एक धाव करण्याशिवाय दुसऱ्या प्रयत्न करतो का? मला वाटतं दुसऱ्या प्रयत्न करतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत त्या अक्षयने आणि 2 ने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 18. होया अल्पेश 16 वरून 18. पहिल्या चेंडूत 2 धावा दिलेल्या आहेत. या 16 एक चांगलं थोडं महागडं षटक म्हणावं लागेल निलेश याचं. पहिल्या षटकात 16 धावा दिलेल्या आहेत त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि पाहूया दुसऱ्या षटकामध्ये अल्पेश कशा पद्धतीने मारा करतोय आणि त्याच्या मात्र सामोरे आहेत ते फलंदाज अक्षय आणि मदन. 2 पाहू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरलेला आहे आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होत आहे अल्पेशला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 18. 2 चेंडूचा सामना झालेला आहे. पाहूया उर्वरित 4 चेंडूंमध्ये अल्पेश कशा पद्धतीने आपल्या संघाला यश प्राप्त करून देतोय. पुन्हा एकदा अल्पेश मारा करतोय. अक्षय लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया हा सीमारेषेने चाललेला चेंडू. पाहूया सीमारेषे पारवतोय काय आणि हा मला वाटतंय सीमारेषे पार चेंडू गेलेला आणि पंचांचा 4 धावेचा इशारा. या 4 ने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 22. उर्वरित 3 चेंडूमध्ये पाहूया अल्पेश विरुद्ध अक्षय असा सामना होईल या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया धावा किती. हॅलो, हा आता 1 धाव काढलेले धावून आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या 23. 4 चेंडूचा सामना झालेला आहे. धावसंख्या 23.
कृपया करून स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा अल्पेश अल्पेश मारा करतोय. डावखुरा फलंदाज मदन चांदे 15 गावातील एक अष्टपैलू खेळाडू. पाहूया कशा पद्धतीने अल्पेशचा मारा करतोय. धावसंख्या 23. पाहूया उर्वरित 2 चेंडूचा सामना शिल्लक. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया आणि हा निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होते अल्पेशला. पुन्हा एकदा अल्पेश अल्पेश मारा करतोय मदनला आणि हा स्लेट डाव मारलेला चेंडू. पाहूया चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हा चौकार मदनच्या बॅट मधून निघालेला. कमॉन डीजे. धावसंख्या झालेली आहे 2 षटकाच्या नावानंतर 27. पाहूया अजून उर्वरित 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकांमध्ये 27 धावा जमवलेल्या आहेत आणि उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा जमवू शकतात मानलेकर सर? धन्यवाद माती सर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 27 अशी संघाची धावसंख्या. गोलंदाजीसाठी येतोय तो राज. हा गोलंदाजीसाठी येतोय आणि त्याला सामोरा जाणार आहे तो अक्षय चांदे. नॉन स्ट्राईकला येतो मदन चांदे. षटक चालू आहे ते तिसरा षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो राज. उजव्या हातानं तो गोलंदाजी करेल. उजव्या हातानं ओव्हर द विकेट असा त्याचा मारा आहे आणि त्याला सामोरा जाणार आहे तो अक्षय चांदे. नॉन स्ट्राईकला येतो मदन चांदे. हे दोन्ही ग्रामीण भागातील 15 गाव पंचकृषीतील हे दोन्ही संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो वावे संघाच्या कर्णधारानं आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 27. बिनबाद 27 अशी संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा या षटकातील हा पहिला चेंडू आणि उंच फटका मारतोय. या ठिकाणी पायचा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी एक झेल सुटतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. झेल पकडण्यामध्ये ते अपयशी ठरले होते. चेंडू एक टप्पा पडल्यानंतर सीमारेषे बाहेर आणि चौकाराची खूण करतायत या ठिकाणी पंच आणि लेग साईडला मारलेला हा जोरदार फटका 4 धावेनिशी अक्षय पोचतोय. अक्षय हा 11 धावांवर पोहोचतोय तर मदन नॉन स्ट्राईकला आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 31. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार लेग साईडच्या दिशेने मारलेला हा पहिला चौकार. पुन्हा एकदा या षटकातील हा दुसरा चेंडू आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला घुमवला आणि हा मात्र कुठलीही दयामाय दाखवत नाही. लॉंग ऑन आणि लॉंग लेगच्या वरून सरळ चेंडू सीमा पार जातोय आणि षटकाराची खूण या ठिकाणी पंच करतायत. धावसंख्येत 6 ने भर पडते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 37 अशी संघाची धावसंख्या. हे षटक चालू आहे ते तिसरं. गोलंदाजी करतोय तो राज. उजव्या हाताचा हा गोलंदाज. 8 पावलांचा त्यांचा रनअप आहे आणि तो गोलंदाजी करणार आहे तो अक्षय याला. अक्षयने पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता आणि तोच आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. चेंडू होतोय तो गोलंदाज राज याच्याकडे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता तो वावे जांभूळवाडी संघाचा. दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू आणि या ठिकाणी चेंडू मग उंच मारतोय. पाहिजे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी सुरेख फेक सरळ जातोय तो गोलंदाजाच्या हातामध्ये. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे ते मदन आणि अक्षयला. धावसंख्येत एकाने भर पडते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 38. बिनबाद 38 अशी संघाची धावसंख्या. आताचा जो चेंडू होता तो लॉंगॉनच्या दिशेनं त्या ठिकाणी मारला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चेंडू व्यवस्थित अडवला मात्र तोपर्यंत एक धाव व्यवस्थित पूर्ण केली होती दोन्ही फलंदाजांनी. आणि आता या ठिकाणी राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहे तो राज. या षटकातील हा पुढचा चेंडू बहुधा हा चौथा चेंडू असावा आणि तो गोलंदाजी करेल मदन. डावखुरा फलंदाज मदन आणि हा पुन्हा एकदा सुरेख फटका होता. या ठिकाणी चेंडू त्यांचा पाहिजे आहे. बहुधा पॅडला बॅट आणि पॅड यांना लागून चेंडू त्या ठिकाणी गणगळतोय. पिचवर गणगळतोय. धावसंख्येत कोणती भर कृपया पाणी मैदानात घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी बहुधा बॅट जोरात त्यांच्या पायावर आदळलेली दिसते. लवकरात लवकर त्या ठिकाणी पाणी न्यायचंय. मदन चांदे हे या ठिकाणी क्रीजवर बसलेले आहेत. स्वयंसेवकांना विनंती की लवकरात लवकर त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय.
पाणी घेऊन पोचलेत आपले राखीव खेळाडू या ठिकाणी. खेळ लवकरात लवकर सुरू करायचा आहे. या ठिकाणी फर्स्ट एड ट्रीटमेंट करून या ठिकाणी मदन चांदे पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. गोलंदाजाच्या दिशेनं येतोय. क्षेत्ररक्षणाच्या दिशेनं जात आहेत आणि पुन्हा एकदा पंच या ठिकाणी चेंडू देत आहेत ते गोलंदाजाकडे आणि खेळ सुरू करा ची खूण करतायत ते पंच. या ठिकाणी खेळ सुरू होतोय. तिसरा षटक सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ती 38 बिनबाद 38 अशी संघाची धावसंख्या आहे. षटक चालू आहे ते तिसरं आणि स्ट्राईकला आहे तो मदन चांदे. या षटकातील हा पुढचा चेंडू राजाचा राऊंड द विकेट मारा आणि तो सामोरा जाणार आहे मदन चांदे. मदन चांदे नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. आणि या षटकातील पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू ऑप्शन कव्हर करत चेंडू छान तटवलाय. या ठिकाणी कोणती चूक करत नाहीये फलंदाज मदन चांदे. चेंडू जातोय तो लेग साइड सीमारेषेच्या दिशेनं. लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा पार होतोय आणि चौकाराची खूण या ठिकाणी पंच करतायत. धावसंख्या 4 भर पडते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 42 बिनबाद 42 अशी संघाची धावसंख्या. या ठिकाणी आजच्या दिवसातील हा पहिला सामना सुरू आहे. दोन्ही संघ जे याच्यानंतर खेळवले जाणार आहेत ते जय महालिंग धामणत आणि कालिका माता साखर चौकीची वाडी दोन्ही संघाचे कर्णधार यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करायचे. या ठिकाणी पुन्हा एकदा राज हा गोलंदाजी करतोय. तो मदन चांदे याला ऑप्शनच्या बाहेर येऊन तो फलंदाजी करतोय. पायचा या ठिकाणी चेंडू या ठिकाणी पंच षटकाराची खूण करतायत आणि 6 धावा षटकारानिशी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 48. संघाची धावसंख्या होते ती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 48. यानंतर चौथं षटक सुरू होणार आहे आणि चौथ्या षटकामध्ये काय घडतंय काय नाही कशा प्रकारची फलंदाजी होतंय याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी माती. तोपर्यंत ऐकूया डीजे. नोंद घ्यायची आहे की प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे याची खात्री करून घ्यायची आहे. आणि पाहूया 3 षटकाचा सामना संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली 48. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा तब्बल दिलेल्या आहेत राजने. आणि मदन आणि अक्षय अजूनही जोडी मैदानात आहे. सलामी जोडी पाहूया. आणि या ठिकाणी आमचे साथी स्कोरर संदीप उतेकर संदेश उतेकर या ठिकाणी आम्हाला सांगतायत धावसंख्या झाली 48. पुन्हा एकदा सुशांत टू अक्षय पाहूया. मस्त सुंदर असा एक हेलिकॉप्टर शॉट मारलेला आणि हा उत्तुंग असा षटकार ठोकलेला आहे अक्षयने. कमॉन डीजे.
थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषे पार आणि चौकार. आणि सुंदर अशी या ठिकाणी खेळी पाहायला मिळते मदन आणि अक्षय याची. पुन्हा एकदा सुशांत मारा करतोय आणि या लेगच्या दिशेने केलेला चेंडू, पंचांचा स्वैरचा इशारा. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते 59 धावसंख्या. नाबाद जोडी मैदानात सलामीची. पाहूया अक्षय आणि मदन चांदे. सुशांत मारा करतोय अक्षयाला आणि हा क्लीन बोल्ड. पहिला धक्का, पहिला विकेटचं पतन होत आहे अक्षयाच्या स्वरूपात आणि अक्षय मला वाटतंय 28 धावांवरती झालेला आहे आणि 59 वरती पहिला गडी बाद होतोय तो मुसळ चांदवडी संघाचा. पाहूया अक्षयची जागा घेण्यासाठी आता कोण येतोय. आणि अक्षयची जागा घेण्यासाठी येतोय आता मला वाटतंय त्याचं नाव बॅट्समन नेम ओमकार. पाहूया 59 धावांवरती पहिला गडी बाद होतोय मुसळ चांदेवडी संघाचा आणि ओमकार आर्मी मॅन आहे. पाहूया आज त्यांनी सीमावरती मात्र मैदान गाजवलं होतं, पण या ठिकाणी दिव्यामध्ये मैदान गाजवत होत्या. पाहूया मला वाटतं डावखुरा फलंदाज असावा, नाही माफी असावी, रायटी फलंदाज आहे ओमकार आपल्या संघासाठी उर्वरित चेंडूंमध्ये उर्वरित 3 चेंडूचा सामना ओमकार करणार आहे. पाहूया उर्वरित 3 चेंडूमध्ये 59 धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवतोय आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने आणि हा सुद्धा धावचित होतोय. मला वाटतंय ओमकार धावचित होतोय आणि दुसरा गडी पडतोय. दुसऱ्या गोडीचं विकेटचं पतन होत आहे आणि मला वाटतं मदनचं स्ट्राईक घेण्याचा मानस असावा. कदाचित उर्वरित 2 चेंडूंमध्ये मदन आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याचा त्याचा मानस असावा. आणि पाहूया चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये मदन चौकार आणि षटकार मारतोय का पाहूया. मदन नाबाद 30 धावांवरती खेळत आहे आणि 15 गावातील एक चांगला स्फोटक फलंदाज म्हणून मदन याला ओळखलं जातं. पाहूया या ठिकाणी धावचित मदन होतोय की ओमकार होतोय त्या ठिकाणी चेक केलं जात आहे.
हॅलो. आणि या ठिकाणी मदन मदन आउट होतोय. मदन मदन धावचीत होतोय. सामनाधिकाऱ्यांनी मदन मदन आउट झालेला इशारा दिलेला आहे. सामनाधिकारी आहेत फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर सर. रिव्ह्यू युट्यूब वरती रिव्ह्यू बघूनच दिलेला आहे डिसिजन, त्याची नोंद घ्यायची आहे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. कृपया करून जरा वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे, कारण सामना ऑलरेडी उशिरा सुरू झालेला आहे आणि आपल्याला या दिवसामध्ये बरेच सामने खेळवायचे आहेत. आणि कृपया करून दोन्ही संघातील आपल्या 12वा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. कृपया दोन्ही प्रत्येक संघाने या ठिकाणी उपस्थित सगळ्या संघांनी नोंद घ्यायचे की कोणताही खेळाडू मैदानात खेळणारा खेळाडू कोणताही रिव्ह्यू बघितला जाणार नाही. त्याला अधिकार नाही रिव्ह्यू बघण्याचा. एक थोडेसे प्रोफेशनल पद्धतीने नियम सर्वांनी फॉलो करायचे आहेत. कोणताही खेळाडू या ठिकाणी रिव्ह्यू बघायला येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सुशांत मारा करतोय. ओमकार सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट मारलेला. पाहूया हा षटकार दिशेने जातोय. मला वाटतंय हा घणागती मारलेला षटकार, पॅव्हलियनच्या एंडकडे मारलेला षटकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी ओमकार कडून. आणि मला वाटतंय 2 चेंडू सामना शिल्लक असताना 5व्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे आणि हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 65. आणि हा सुद्धा मला वाटतं हा दंडाने षटकार ठोकलेला आहे. 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेले आहेत ओमकार याने आणि धावसंख्या झालेली आहे 71. आणि 72 धावांचं असं मोठं आव्हान ठेवलेलं आहे. हॅलो. या ठिकाणी 72चं आव्हान होतं, परंतु 2 रनची पेनल्टी लागलेली होती ती वावे जांभोळी संघाला. आणि या ठिकाणी 74चं आव्हान देत आहे 74. कृपया करून जयमालिक दामनन आणि कालिकामाता साखर चौकेचीवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी टॉस्का बॉस या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. तसेच राधाकृष्ण धामनन वगळाचा माळ धामनन गुड्याचा आड या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि आपली नोंद करायची आहे. 74 धावांचं आव्हान असणाऱ्या वावे जांभोळी संघासमोर 24 चेंडू आणि 74 धावा. कालिका माता साखर चौकीचेवाडी आणि जयमालिक दामनन साखर चौकीचेवाडी कृपया करून आपण टॉस्का बॉस या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आपल्याला वारंवार सूचना देऊन सुद्धा आपण या ठिकाणी आपली हजेरी दाखवत नाहीत, अन्यथा पेनल्टीच्या निर्णयाला सामोरे जावं लागेल आपल्याला.
वावे जांभूळ सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे. जर मला वाटतंय एका साईडला जर मदन चांदे, अक्षय चांदे, ओंकार, रुपेश चांदे, नितीन चांदे, ओम असे जर फलंदाज असतील तर दुसऱ्या साईडला वैभव, सिकंदर, निलेश, राज, गणेश असे सुद्धा एक बलाढ्य मोठे फलंदाज आहेत. पाहूया हे 74 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार पाडतायत वावे जांभोळी संघ. या ठिकाणी 4 षटकांचा सामना, 24 चेंडू आणि 74 धावा. मांडलेकर सर, आपल्याला काय वाटतं या 74 धावा म्हणजे आपल्याला कालच्या जर आपण कालात या ठिकाणी आपण उपस्थित होतात आणि कालच्या दिवसामध्ये किती धावा होत होत्या आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मैदानाचं आपलं निरीक्षण आहे या ठिकाणी? निलेशजी, भापती साहेब, या ठिकाणी नक्कीच 74 धावा चेस होऊ शकतात. कालच्या दिवसाचं जर आपण पाहिलं तर नक्कीच हे मैदान आहे ते फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि ओपन मैदान असल्या कारणानं आणि हवेचा विचार केला, वाऱ्याचा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करताना फलंदाजांना या ठिकाणी जास्त ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा सामना रंगत धरण्याची शक्यता आहे. नक्कीच, कारण मांडलेकर सर आपल्याला माहिती आहे की जसा मुसळ चांदेवडे एक चांगला बलाढ्य संघ आहे तसा वावे जांभोळी सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. वैभव, सिकंदर, गणेश, राज उतेकर, निलेश उतेकर असे मोठे मोठे फलंदाज असो या संघामध्ये आहेत आणि नक्कीच मला वाटतंय 15 गावातील हे 2 एक बलाढ्य संघ आहेत ज्यांचा रँकिंग मध्ये गेल्या वर्षी पहिला आणि दुसरा क्रमांक असा लागला होता. असे 2 संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसत आहेत. सलामीचा सामना आजच्या दिवसातील पहिला स्थानिक गटातून वावे जांभूळ विरुद्ध मुसळ चांदेवाडी 74 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पाहूया कृपया 10:30 मॅच होत आहे आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं समाप्ती झाली पाहिजे आणि हॉफच्या पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया पहिल्याच चेंडूवर प्रहार केलेला आहे आणि पंतांचा इशारा काय येतो आणि हा पहिलाच चेंडू षटकार ठोकलेला आहे तो गणेशने आणि 6 ने धावसंख्या होते. धावसंख्या 6, बिनबाद 6, 6 फॉर नो लॉस. साखर चौकीजवाडी पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू फेकलाय. मला वाटतंय मदन चांदे गोलंदाज आहे. मदन चांदे अष्टपैलू खेळाडू, सलामीचा फलंदाज, सलामीचा गोलंदाज. समोर बॅट्समन आहे, बॅटर आहे समोर गणेश सुद्धा एक मूर्ती लहान पण कीर्ती महान असा एक फलंदाज आहे वावे गावाकडून. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलाय चेंडू. पाहूया जेलबाद होतो का, परंतु या ठिकाणी जेल सुटलेला आहे आणि तोपर्यंत 2 धावा आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हा चौकार. कमॉन डीजे. मला वाटतं 18.5च्या सरासरीने हा सामना जर जिंकायचा असेल वावे जांभूळ संघाला तर 18.5 ते 19 धावा एका षटकामध्ये जमा करायचे आहेत वावे जांभूळी संघाला आणि त्या पद्धतीने आता 3 चेंडूमध्ये 6 धावा जमा केलेल्या आहेत त्या गणेशने आपल्या संघासाठी आणि अजून मला वाटतंय 8-9 धावा जर केल्या तर बरोबर सरासरीने चाललेला हा वावे जांभूळी संघ. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलं, फाईन लेगच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया हा सुद्धा जातोय सीमारेषेकडे. पाहूया सीमारेषा पार होतो का आणि हा सुद्धा मला वाटतंय चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. कमॉन डीजे. चार चेंडूचा सामना झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 14. अजून उर्वरित 2 चेंडू मध्ये पाहूया रिकव्हर रनरेट प्रमाणे चालतोय का तो वावे जांभोळी संघ आणि गणेश आणि वैभव मैदानात. सलामीची जोडी पाहूया. बिनबाद 14 धावा. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मदनच्या स्वरूपात फेकलं जाते गणेशला आणि या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय मात्र गणेश. लॉकला टाकलेला चेंडू आणि 1 धाव काढण्यात यश प्राप्त होतंय गणेशला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 15 धावसंख्या होते आणि मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक शिल्लक धावसंख्या 15 आणि पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये मदनच्या वैभव एक जानेवाने दोन्ही खेळाडू मैदानात
आणि मला वाटतंय एक चोरटी धाव काढण्यात यश प्राप्त होतंय वैभवला आणि मला वाटतं स्ट्राईक ठेवण्याचा मानस आपल्याकडे दिसतोय. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या संमतीवर धावसंख्या होते 16. मादलेकर सर, पहिल्या षटकात मुसळ चांदिवळीचा सुद्धा 16 धावा जमवल्या होत्या आणि या षटकात सुद्धा 16 धावा. तोडीच तोड उत्तर असं या ठिकाणी दिले जाते. काय वाटतंय आपल्याला? नक्कीच नक्कीच या ठिकाणी माफी सर, मी आपल्याला पहिल्यांदाच बोललो की हे खरं हे जे मैदान आहे ते फलंदाजासाठी अनुकूल आहे. त्याची आपण प्रात्यक्षिक बघतोय की पहिल्या षटकामध्ये देखील 16 धावा या ठिकाणी बिनबाद 16 धावा कुठलेल्या आहेत त्या जांभुळवाडी संघानं. आणि नक्कीच सामना हा रंगतदार होणार यात कुठलीही शंका नाहीये. पाहायचा आहे ना, आता स्ट्राईकला आहे तो वैभव. त्याने शेवटच्या चेंडूवर एकदा घेऊन आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे आणि पाहायचंय आपल्याला काय घडतं काय नाही. ते दरम्यान नक्कीच सामना या ठिकाणी चेसिंगच्या दृष्टीनं रंगतदार होण्याची शक्यता जास्त आहे. नक्कीच. आणि मला वाटतं आता वैभवची जागा घेण्यास सॉरी मदनची जागा घेण्यासाठी अक्कू, त्याचा भाऊ अक्कू. अक्कू सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्या समोर मात्र सामना करतोय तो वैभव. वैभव एक तडाखेबाज फलंदाज, 15 गावातील षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं. तो वैभव गेल्या काही वर्षात उदयास आलेला हा वैभव पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. 16 वरून धावसंख्या. पहिला चेंडू लेगच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया हा फाईन लेगच्या दिशेने गेला चेंडू. पाहूया जेलबाद होतो का, परंतु चांगलं क्षेत्रशः या ठिकाणी झालेलं आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. वैभवने धावसंख्यात भर होते. 2 धावसंख्या होते 18. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार करताना दिसतोय वैभव आणि गणेश. सलामीची जोडी मैदानात. अक्षय विरुद्ध वैभव असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया पहिला लोअर फुलटॉस टाकलेल्या चेंडूवर फायनलच्या दिशेने धडकवलेला चेंडू. 2 धावा काढण्यात यश प्राप्त होतंय वैभवला. पाहूया दुसरा चेंडू अक्षय टू वैभव. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारले चेंडू. पाहूया षटकार दिशेने झाले चेंडू आणि मला वाटतंय हा दणदणीत षटकार वैभवच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. संधी मिळते डीजेला. कमॉन डीजे. आणि मला वाटतंय बरोबर जसं मुसळ चांदवडे फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने उत्तर दिले जात आहे. वावे जांभूळ सुद्धा. पुन्हा एकदा अक्षय ब्लॉकला टाकलेला चेंडू. कार्पेट चेंडूने खणून काढलेला चेंडू. 1 धाव काढण्यात यश. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट वैभव आणि गणेश यांच्यामध्ये आणि 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 26. आणि मला वाटतंय दुसऱ्या षटकानंतर मुसळ चांदिवडीच्या 27 धावसंख्या झालेल्या होत्या आणि आता मात्र वावे जांभुळीच्या धावसंख्या झालेल्या 26. अजूनही काही या दुसऱ्या षटकातील उघडे चेंडू मध्ये पाहूया वैभव किती धावा जमा करतोय. सुंदर असा टाकलेला चेंडू. मिस झालेला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होत आहे अक्षयाला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 26. पाहूया दुसऱ्या षटकातील अजून काहीसे चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झालेली आहे 26. पुन्हा एकदा अक्षय विरुद्ध वैभव. सुंदर असा स्ट्रेट टाइम मारला चेंडू आणि मला वाटतं थोडंसं खराब क्षेत्र पाहायला मिळतंय. त्यासाठी 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या वेळी प्रयत्न करतोय आणि 2 धावा चांगल्या रीतीने पूर्ण केलेल्या आहेत वैभव याने. धावसंख्या झालेली आहे 28. अजून आपण जर ग्राफिकल प्रेझेंटेशन पाहिलं तर वावे जांभुळे संघ हा ग्राफिकल याच्यामध्ये 1 धावेने पुढे जातोय मुसळ चांदिवडी संघासमोर. कारण दुसऱ्या षटकामध्ये मुसळ चांदिवडीच्या 27 धावा झाल्या होत्या आणि आता मात्र वावे जांभूळ संघाच्या दुसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या झालेल्या 28. ग्राफिकल प्रेझेंटेशन मध्ये वावे जांभूळ संघ सरस दिसतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा लेग एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू. पाहूया पंच काय इशारा करतायत. मला वाटतंय षटक समाप्तीचा इशारा येतोय. पाणी घेऊन मैदानात जायचंय. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या झाली 28. आणि मादलेकर सर 27 त्यांच्या धावसंख्या होत्या मुसळ चांदिवडीच्या. आता झालेल्या 28. काय वाटतं सामना खरोखर एकदम रोमहर्षक चाललाय असं वाटतंय आपल्याला. नक्कीच जर पहिल्या इनिंगचा आणि दुसऱ्या इनिंगचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पाठलाग करताना पहिल्या इनिंग्स मध्ये जसं चांदिवडी संघाने धाव जमवल्या होत्या त्याच पद्धतीनं त्याच रन रेटनं या ठिकाणी जांभूळवाडी संघ देखील चाललेला आहे आणि दोन्ही संघामध्ये अतिशय नावाजलेले असे खेळाडू आहेत. आणि आपण त्या ठिकाणी पाहतोय की त्या ठिकाणी विचार विनिमय केला जातोय की या ठिकाणी फलंदाजांना कशा प्रकारे रोखायचं. तर त्या ठिकाणी फलंदाजही विचार करतात की आपण आताचा जो गोलंदाज येणार आहे कारण एक षटक जे मदन चांदेने मुख्य त्या ठिकाणी जे गोलंदाज आहेत ते त्यांचे वापरून झालेले आहेत. या ठिकाणी आता 2 गोलंदाज ते विचार नक्कीच करत असते की या ठिकाणी कुठल्या गोलंदाजाला आपण टार्गेट करायचं. वैभव आणि या ठिकाणी जो फलंदाज आहे
ते करतायत विचार की नक्की आपण कुठल्या गोलंदाज टार्गेट करा. तीच त्यांची रणनीती दिसते. नक्कीच मातलेकर सर, आणि मला वाटतंय त्यांच्या भूषण चांदेवडे अजून ओम एक चांगला गोलंदाज आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये आम्ही बघतोय की ओम एक आज या ठिकाणी तो उपस्थित आहे की नाही माहिती नाही, असेल कदाचित उपस्थित. ओम एक सुद्धा चांगला लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि पुण्यामध्ये वास्तव्य करणारा हा खेळाडू ओम चांदे या ठिकाणी मला वाटतंय नाना चांदे असावं. नाना गोलंदाजी नाना नाना चांदे आहे आता गोलंदाजी. आणि मला वाटतंय मादलेकर सर, नानाबद्दल जर बोलायचं झालं ना तर नाना हा पंधरगावतील एक्सप्रेस फास्टर गोलंदाज, ज्याला रावलपिंडी एक्सप्रेस म्हणता येईल किंवा कोकण कन्या एक्सप्रेस म्हणता येईल, असा एक फास्टर गोलंदाज होता की ज्याच्या तोडीसमोर कोणताही फलंदाज टिकत नव्हता, असा हा नाना या ठिकाणी आज गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. काय काय सांगाल? नक्कीच या ठिकाणी अतिशय नाना नावाजलेला आपल्या पंचकृषीतील नव्हे तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं नावलौकिक असा नाना ये फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार. इस ओवर की पहली गेंद लेकिन बेहतरीन स्ट्रोक, इस बार कोई मौका नहीं, गेंद सीधी उठा दिया है लेग साइड के ऊपर से, गेंद 6 रन के लिए. काफी खूबसूरत स्ट्रोक इस समय गणेश के बल्ले से निकलता हुआ, कोई मौका नहीं था. गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन थी, गेंद को देखा और पहली बार जबकि उन्होंने देखा गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेना है, गेंद को घुमा दिया लेग साइड पर, जबकि लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के ऊपर से गेंद को खेला 6 रन के लिए. इस तरह से गणेश और वैभव इस तरह से जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं उससे देखते हुए निश्चित रूप से ये मैच बहुत ही रोमांचक मैच होने वाला है. फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार है नाना, दाहिने हाथ से और 2 विकेट दौड़ते हुए. इस ओवर की अगली गेंद सामना करेंगे गणेश. ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद थी, इस गेंद को खेल दिया और गेंद के नीचे क्षेत्ररक्षक आ रहे और उन्होंने कोई गलती नहीं की, जबकि लॉन्ग ऑन सिफारिश पर जो क्षेत्ररक्षक खड़े थे उन्होंने गेंद को गैदर किया और एक बेहतरीन कैच, आउट होकर पैविलियन वापस लौट रहे इस समय गणेश. जब तक बल्लेबाज नहीं आए आप सुनिए मधुर संगीत डी से. साखर चौकीचीवाडी संघाचा कर्णधार आणि धामणन संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ट्रॅव्हलिंग मध्ये यायचं आहे, टॉच का बॉस मध्ये यायचं आहे. फिर एक बार मैं आपको मैदान की ओर ले चलता हूँ. नए बल्लेबाज इस समय सिकंदर मैदान पर पहुंच चुके हैं, वो भी अपने पंचक्रोशी और रत्नागिरी जिले के काफी जाने माने खिलाड़ी इस समय खेलने के लिए तैयार. नाना गेंदबाजी करने के लिए तैयार, दाहिने हाथ से ओवर द विकेट और ये बोल्ड स्लिंग बोल्ड पहली गेंद. इस गेंद को देखा और उठाकर खेलना चाहते थे सिकंदर, गेंद उनके बल्ले पर नहीं आई, सीधी जाकर स्टंप पर टकराई और इस तरह से स्लिंग बोल्ड होकर सिकंदर मैदान के बाहर जाते हुए धीरे धीरे अपने पैविलियन की ओर बढ़ते हुए उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आएंगे. तब तक सुनिए मधुर संगीत डीजे. इस समय धीरे धीरे नए बल्लेबाज मैदान पर आते हुए राज बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं स्ट्राइक एंड पर, जबकि नॉन स्ट्राइक एंड पर वैभव अभी भी खड़े हैं. मैच में अभी भी रोमांच बचा हुआ है क्योंकि वैभव जब तक है तब तक मैच में कुछ भी हो सकता है. गेंदबाजी करने के लिए आपने जो कहा रावलपिंडी एक्सप्रेस काफी बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए इस समय नाना अपना पहला और टीम की तरफ से ये तीसरा ओवर लेकर आ रहे हैं. नाना दाहिने हाथ से ओवर द विकेट डाउन शुरू किया और ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद थी, गेंद को उठा दिया है. देखना है गेंद के नीचे क्षेत्ररक्षक क्या होता है क्या नहीं, और गेंद सीधी सीमा रेखा के ऊपर से 6 रन के लिए. पहली गेंद के ऊपर खाता खोला राज ने 6 रन के साथ, लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर से गेंद को खेला था, जबकि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मिडल स्टंप के ऊपर गेंद थी और इस गेंद को देखा और काफी स्फूर्ति के साथ गेंद को उठा दिया सीमा रेखा के ऊपर. साखर संघाचा कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करायची आहे. आपल्याला शेवटचा पुकार असेल. फिर एक बार नाना गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे इस समय राज और ये गेंद फिर एक बार अच्छी गेंद थी, ब्लॉक होल पर गेंद डाली थी और इस गेंद को खेला था. गेंद जा रही है लॉन्ग ऑफ सीमारेखा की तरफ, 1 रन भागकर पूरा कर चुके हैं. सीधा थ्रो एसटी
गेंदबाज के हाथों में जाता हुआ, तब तक एक रन नहीं रोक पाएंगे। एक रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 41 पर, यानी जीत के लिए बनाने हैं उनको 74 रनों का लक्ष्य रखा है। पहले बल्लेबाजी करते हुए बनाए हैं 71 रन, जबकि 2 रन की पेनल्टी के साथ जीत के लिए बनाने होंगे उनको 74 रन। फिर एक बार नाना कोकण कन्या एक्सप्रेस और इस गेंद को खेल दिया है, जबकि जेएनआर लेग साइड पर लॉन्ग ऑन पर एक क्षेत्ररक्षक खड़े, एक रन भागकर पूरा कर चुके हैं, दूसरे रन के लिए भाग रहे हैं और जब तक थ्रो आए 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। ओवर देखना है क्या होता है क्या नहीं, जबकि 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। 2 रन के साथ टीम का स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 43 पर पहुंच चुका है। तीसरे ओवर की समाप्ति हो चुका है। हमारे स्कोरर हमें बताएंगे, यानी 6 गेंदों का खेल बचा हुआ है, कितने रन चाहिए। 31 रनों की जरूरत है, यानी 6 गेंदों में 31 रन की जरूरत। धन्यवाद. आणि 43 तीन षटकाचा सामना आलेला आहे. 43 मला वाटतं थोडासा बॅकफुटला आलेला आता दिसतोय वावे जांभोळी संघ. 43 धावसंख्या झालेली आहे. 6 चेंडू आणि 31 धावा आणि 18 मध्ये रुपेश चांदे अनुभवी एक गोलंदाज. 15 गावातील एकेकाळी 15 गाव अखंड 15 गाव गाजवलेला असा हा खेळाडू रुपेश चांदे. बॉलिंग मार्कवर रुपेश चांदे सामना करतोय राजचा. सुंदर अशी एक अनुभवाचा पण या ठिकाणी पाहायला मिळतोय रुपेश कडून. आणि हा चांगला चेंडू फेकला होता, परंतु एक लेग बायच्या रूपात धाव काढण्यात यश प्राप्त होते. चोरटी धाव काढण्यात यश प्राप्त होते. राजला धावसंख्या होते 44 आणि 5 चेंडू आणि 30 धावा. मला वाटतंय 5 षटकार हवेत. 5 षटकार आहे 5 चेंडू मध्ये, तर हा सामना विजय होऊ शकतो. पाहूया, थोडंसं अवघड असं आव्हान झालेलं आहे, परंतु अजूनही वैभव आणि राज जोपर्यंत मैदानात आहे तरी तोपर्यंत काही होऊ शकतं. होया, रुपेश मारा करतोय वैभव. सुंदर असा मारा लेगच्या दिशेने मारा चेंडू. पाहूया षटकार होतो का या ठिकाणी. आणि हा झेल सुटलेला आहे आणि चेंडू होतो सीमारेषे पार, चौकार. चार चेंडू आणि 26 धावा. आता मात्र आव्हान एक चेंडू नंतर अवघड होत चाललेलं आहे. पाहूया रुपेश पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया हा षटकार दिशेने जाणारा चेंडू आणि हा 6 धावा. वैभवच्या बॅटमध्ये झाला षटकार. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावा. 3 षटकार मारले तरी सामना विजय होऊ शकत नाही, परंतु एखादा वाईट नो वगैरे या ठिकाणी या षटकामध्ये फेकला गेला तर नक्कीच चित्र बदलू शकतं या ठिकाणी. कारण क्रिकेट हा गिरगिटाप्रमाणे सरण्याचा रंग बदलणारा हा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. या ठिकाणी पाहूया रुपेश आपल्या षटकामध्ये गलती करतो का आणि त्याचा फायदा उचलतो का वैभव आणि राज. या ठिकाणी पाहूया 3 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान पुन्हा एकदा रुपेश मारा करतोय वैभवला. पाहूया रुपेश टू वैभव. निर्णायक चेंडू आणि हा सुद्धा मला वाटतंय लॉंगॉनच्या तिथे मारला चेंडू आणि हा जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. जयमालिंग धामणन आणि साखर चौकी एवढी संघादरम्यान. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 14 धावा 16 धावा माफी असावी. 2 चेंडू आणि 16 धावा. ग्राउंड शॉट या ठिकाणी मारलेला आणि मला वाटतं 1 धाव काढण्यात यश प्राप्त होत आहे. एका धावेवर समाधान मानतोय. आणि आता मात्र या सामन्यामध्ये फक्त उरलेली आहे औपचारिकता. टॉस जिंकलेला आहे आणि आपण काय करणार आहे हरकत नाही.
सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली रुपेश कडून आणि हा सामना विजय होतोय मुसाड चांदेवाडी संघ 15 धावा. हार्दिक अभिनंदन तसेच वावे जांभोळी संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. पुढील सामन्याकरिता मुसाड चांदेवाडी संघाला खूप खूप शुभेच्छा तसेच पुढील स्पर्धेसाठी वावे जांभोळी संघाला शुभेच्छा. आणि या ठिकाणी या ठिकाणी